विचार करा. क्षमावत लोक मोठे मोठे असे नागपूरला असे लोक रिटायर झालेले असे खूप अशा ठाम लोक पायाने बसत नाही तर खुर्चीवर. विचारा यांना. सावळेला कीर्तन ऐकायला आले. विचारे चालणार नाही होय तरी आमच्याकडनं गाडी वेळ झाला त्या लोकांना नेऊन द्यायचं होतं. लांबचा प्रवास होता. बिचाऱ्यांना आम्ही नेऊन दिलं नाही. त्यांचाच विना त्यांचे टाळे आणले पण पायदळ गेले बिचारे तिथपर्यंत चालत. कोणासाठी याला प्रेम आहे. आणि खरंच सर्वात जास्त असेल ह्या भागवतामध्ये तर प्रेम रस आहे, करुण रस आहे. एकमेकांच्या मनात मन गुंतणे याला प्रेम म्हणतात. सदैव त्या व्यक्तीच्या आठवणीने त्याला प्रेम म्हणतात. माईचं प्रेम वेगळं, बापाचं प्रेम वेगळं, बहिणीचं प्रेम वेगळं, शेजारचेचं प्रेम वेगळं, मैत्रिणीचं प्रेम वेगळं. नाव एक आहे पण उपमा वेगळी. प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे लेणे. हे देवाघरचे लेणे आहे. आणि देवाने जर आपल्याला माया नसती लावली, निर्दयी राहिलो असतो आपण तर आपण कोणाचे मर्डर केला असता, कोणाबद्दल आपल्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली नसती. म्हणून माया आहे, दयामया आहे आपल्या मनामध्ये. आपलं मन कसं लोण्यासारखं लवकर पिघळते. लोण्याला जर अग्नीचा आसरा लागला तर ते त्याचं पाणी लवकर होते. ते काही काळ जास्त काळापर्यंत कणखर राहू शकत नाही, कडक राहू शकत नाही. त्याला मायेचा स्पर्श झाला म्हणून त्याच्यामध्ये लवचिकता आहे. तसंच आईचं काळच आहे, लवचिक आहे, लवचिक लोहचुंबकासारखं आहे. परिसाचा जर स्पर्श सोन्याला झाला, लोखंडाला झाला तर त्याचं सोनं बनतं. तसाच मायेचा स्पर्श झाला जीवाला तर तो भक्ती रूपामध्ये काय होतो, तन्मय होतो. तो एकरूप होतो भक्तीशी. आणि ही भक्तीची सांगड आहे. परीक्षिताचा उद्धार करण्यासाठी ते सांगितलं की माझ्या भगवान परमात्म्याने कारागृहात जन्म घेतला आणि तो कारागृहात जन्म घेत असताना किती यातना सहन करावा लागला. प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा नायक असून अंधाऱ्या कोठडीमध्ये त्याला जन्म घ्यावा लागला. ज्या गर्भामध्ये सतत चिंतन करत असताना सतत दर्शन दिलं अशा परीक्षिताचा उद्धार करण्यासाठी तो कथा ऐकायला गेला शुकताला. एवढी सुंदर कथा आहे भागवताची. जीवन काय आहे? पाण्याचा बुडबुडा आहे हो. कधी तो घट पाण्याचा माठ फुटेल सांगता येत नाही. फुटल्यानंतर फुटल्या माठाला काही किंमत राहते? काही किंमत नाहीये. मग काय तशी जीवाला काय किंमत आहे? मग खरी नामच एक आहे. त्याच्याच आधाराने आपल्याला जगायचं आहे. त्याच्याच आधाराने आपल्याला जिवंत राहायचं आहे. त्याचाच आधार एक आपल्यासाठी एक शिल्लक आहे, बाकी काहीच नाही. सगळे दिल्या घेतल्याचे. खायला मिळालं तर 4 लोक आपल्या मागे असतात आणि आपल्याजवळ काही मिळू नका देऊ त्यांना. काय ढंग आहे त्याच्यात? जाऊ द्या ना म्हणते की नाही असे लोक. कोणी 5,000ची गरज पडू द्या, कोणी 1 रुपया आपल्याला देत नाही. स्वतःचा अनुभव आहे. कोणी नातेसंबंधी कोणी कुणाचं नाहीये. अरे परके तरी आपले होतात. जातपात ही माणसाने निर्माण केली, मनुष्याने निर्माण केली. भगवंताने फक्त माणूस नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही
नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी जय जय राधा रमण हरि बोल 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 जय जय राधा रमण हरि गोपाल कृष्ण भगवान की जय श्री भागवत महापुराण की जय श्री राधा रानी सरकार की जय श्री दादाजी दुनियावाले बाबा की जय श्री नर्मदा मैया की जय पार्वती पते हर हर महादेव जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय